नमस्कार मित्रांनो. तर आजचा हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच खास आहे पहा. तुमच्या घरात खरंच भगवंत वास करतात का? कोणते असे संकेत आहेत जे सांगतात की भगवंत आपल्या घरात आहेत? हे सांगण्याआधी कृपया या सुंदर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तर एका अतिदुर्गम वनप्रदेशात जिथे सूर्यकिरणही पानांच्या दाट झावऱ्यातून अलगद उतरावे, तिथे एका प्राचीन नदीच्या तीरावर ऋषी अत्रींच्या आश्रमाभोवती अलौकिक शांतता नांदत होती. नदीच्या सौम्य लहरी किनाऱ्यावर आपटत होत्या आणि त्यांतून उमटणारा सूक्ष्म नाद जणू देवतांच्या पवित्र श्वासांसारखा जाणवत होता. त्या दिवशी आश्रमात सकाळचे यज्ञकुंड प्रज्वलित झाल्यावर सुगंधी धूपाचा सुवास चहूबाजूंनी पसरला आणि तपस्वी मुनी आपल्या दीर्घ साधनेत मग्न झाले. तोच दूरवरून पावलांचा एक मंद आवाज जवळ येऊ लागला. त्या आवाजात घाई नव्हती, पण एक वेगळी दैवी स्पंदने होती. ऋषींच्या शिष्यांनी डोळे उघडून पाहिले तर नदीकाठच्या वाकलेल्या वृक्षांमधून एक वृद्ध साधू राजवेशात चालत येताना दिसला. त्याच्या कपाळावर तेजस्वी तिलक, हातात जपमाळ आणि अंगावर केवळ पांढरे रेशमी वस्त्र. जणू काही देवालयातील प्रदोषार्थीतून थेट या आश्रमात प्रगट झाला होता. त्याच्या येण्याने परिसरातील पक्ष्यांनी अचानक स्तब्धता धारण केली आणि वाऱ्यानेही जणू शांत होऊन त्याचे स्वागत केले. ऋषी अत्री स्वतः उठून त्या अतिथी साधूचे स्वागत करू लागले आणि त्याच्या नजरेला नजर मिळताच त्यांना जाणवले की हा सामान्य मनुष्य नव्हे तर कोणत्या तरी दैवी संदेशाचा वाहक आहे. साधूने नम्र हसू करून आश्रमातील तरुण शिष्यांकडे पाहिले आणि म्हणाला की तो दूरवरच्या हिमशिखरांच्या कडेकपारीत अनेक वर्ष साधना करत होता. तेथे त्याला गरुड पुराणातील एक दुर्लभ संकेत दैवी दृष्टांतातून समजला आणि ते संकेत सांगत होते की ज्या घरात 7 विशेष चिन्हे दिसतात त्या घरात स्वतः भगवंताचा वास असतो. एवढे म्हटल्यावर शिष्यांना कुतूहलाने भरून आले आणि त्यांनी हात जोडून त्या 7 चिन्हांविषयी जाणून घेण्याची विनंती केली. वृद्ध साधूने नदीकाठच्या दगडी शिळेवर बसत आपली जपमाळ गुंडाळी आणि गंभीर स्वरात सांगितले की ही चिन्हे साधी नाहीत तर कालांतराने ऋषी, देवता आणि पवित्र ग्रंथांनी मान्यता दिलेली आहेत. त्यांना लक्षात ठेवणारा कधीही जीवनात अधोगती पाहत नाही आणि ज्यांच्या घरात ही 7 चिन्हे आपोआप दिसू लागतात ते घर देवालयासारखे पावन बनते. तेथे श्रीहरीचे चरणचिन्हांचे सूक्ष्म स्पंदन दररोज अनुभवायला मिळते. त्याने पुढे सांगितले की ही चिन्हे जाणून घेण्यासाठी माणसाने प्रथम आपला मनोभाव शुद्ध केला पाहिजे, कारण हे रहस्य केवळ कानांनी ऐकायचे नसते तर आत्म्याला स्पर्श करून जाणवायचे असते. त्यामुळे तो आज आश्रमातील सर्वांना आधी या पवित्र रहस्याची तयारी कशी करावी ते सांगणार आहे आणि नंतर 7 संकेतांचे प्राचीन रहस्य उलगडणार आहे. शिष्य शांत बसले. जंगलात पानांचा खडखडाट थांबला. नदीने आपले प्रवाह मंद केले आणि वातावरणात एक अद्भुत पवित्रता पसरली, कारण त्या क्षणी सर्वांच्या मनात एकच विचार होता की नक्की ते 7 संकेत कोणते आणि ते घरात दिसले तर भगवंत खरोखर वास करतात हे कसे ओळखावे. साधू आपल्या ध्यानमूर्ती स्वरूप स्थिर बसलेल्या अवस्थेत पुढे म्हणू लागला की जगातील प्रत्येक घरात दिव्यतेचे स्पंदन असते, पण काही घरांमध्ये त्या स्पंदनांचा वेग इतका वाढतो की तिथे देवांचे अदृश्य चरणचिन्हे उमटतात. त्या घरातील दारातून आत प्रवेश करताच एखाद्या मंदिरात शिरल्यासारखी अनुभूती मिळते. जणू गंध, वारा, शांतता आणि प्रकाश या सर्वांनी एकत्र येऊन त्या घराचे रक्षण केले आहे. तो म्हणाला की ऋषींनी सांगितले आहे की ज्या घरात 7 संकेत आपोआप प्रकट होतात ते घर क्षणाक्षणाला पुण्यमय बनते आणि त्या घरात राहणाऱ्यांचे जीवन कितीही कठीण असले तरी त्यांना अदृश्य शक्ती आधार देते. यावर शिष्य एकटक साधूकडे पाहू लागले. त्यावेळी आकाशात सूर्य जरा वर चढला होता आणि प्रकाश नदीच्या पाण्यात सोन्याच्या थरासारखा पसरला होता. साधू म्हणाला की हे 7 संकेत जाणून घ्यायची पात्रता प्राप्त करण्यासाठी प्रथम मनातील कलुष, मोह, मत्सर आणि भीती यांना दूर करून परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवावी लागते, कारण भगवंताच्या निवासाचा अर्थ फक्त मूर्तीच्या रूपात नव्हे तर त्यांच्या अनुग्रहाच्या सूक्ष्म स्पर्शात असतो. मग तो सांगू लागला की कित्येक वर्षांपूर्वी एका प्राचीन नगरात राजा हितेश नावाचा एक धर्मनिष्ठ राजपुरुष राहत होता. तो नेहमी आपल्या राजवाड्यात यज्ञ, दान आणि पुण्यकर्म करत असे, पण त्याला नेहमी जाणवत असे की राजवाड्यात कितीही वैभव असले तरी दैवी स्पंदन कमी आहे. म्हणून तो एका दिवशी हिमालयातील योगी मुनींना भेटायला निघाला. अनेक दिवस दाट जंगलातून जाणे, थंड वाऱ्यांची झळ आणि नद्या ओलांडत करत करत तो अखेर त्या योगींच्या गुहेपाशी पोहोचला.
योगीने त्याला सांगितले की राजवाड्यात दिव्यतेचा अभाव जगातील वैभवामुळे नव्हे तर मनातील शंकेमुळे असतो, आणि जर 7 संकेत पूर्ण झाले तर देव स्वतः घरात वास करतात. ही गोष्ट ऐकून राजाने दीर्घ श्वास घेतला आणि त्या 7 संकेतांविषयी विचारणा केली. योगीने मात्र स्मितहास्य करत त्याला प्रथम मनशुद्धी, त्याग आणि सत्यनिष्ठा अंगीकारण्याची शिकवण दिली आणि म्हणाला की संकेत समजण्यासाठी आधी हृदयाची पात्रता वाढवावी लागते. हे सांगताना साधूने नदीकाठी बसलेल्या शिष्यांकडे पाहिले आणि म्हणाला की आज तुम्हालाही हीच पात्रता मिळत आहे, कारण तुम्ही आधी धैर्य, सद्गुण आणि साधनेचा मार्ग स्वीकारला आहे आणि आता तुम्ही त्या 7 दैवी संकेतांचे रहस्य ऐकण्यास योग्य ठरला आहात. साधूने हातातून जपमाळ अलगद ठेवली, डोळे क्षणभर मिटले आणि म्हणाला की गरुड पुराणातील हे संकेत केवळ बाह्यचिन्हे नसून भगवंताच्या उपस्थितीचे प्राचीन साक्ष आहेत. ते उलगडले तर माणसाला घरातील दिव्यता कशी वाढवायची, देवांचा आशीर्वाद कसा मिळवायचा आणि जीवनात प्रकाश कसा टिकवायचा हे कळते. साधूच्या शब्दांनी उपस्थित सर्वांच्या अंतःकरणात एक अनाकलनीय पावित्र्य उतरत होते आणि वातावरणात एक विलक्षण शांती दाटत होती. जणू हवेमध्येही देवांच्या कृपेची चमक पसरली होती. वनातील त्या पवित्र दुपारी साधूने 7 संकेतांच्या पहिल्या सूत्राची सुरुवात करताच संपूर्ण परिसर अधिक शांत झाला. जणू वृक्षांनीही त्याचे शब्द ऐकण्यासाठी आपली पाने स्थिर ठेवली. साधू म्हणाला की पहिला संकेत म्हणजे घरातील अथांग शांतता, जिथे वादविवाद, संताप, कटुता या भावनांचे अस्तित्व कमी होऊ लागते आणि एक अदृश्य शांती घरभर पसरू लागते. हे घडते तेव्हा घरात देवतांची सुखद उपस्थिती असल्याचे संकेत मिळतात, कारण जिथे भगवान वास करतात तिथे मतभेदांच्या ज्वाला हळूहळू शांत होतात. हे सांगताना त्याच्या डोळ्यात प्राचीन अनुभूतीची खोली झळकत होती. शिष्य मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. साधूने पुढे सांगितले की दुसरा संकेत म्हणजे अन्नातील पवित्रता, जेथे घरात शुद्ध, सत्वगुणयुक्त आणि अनासक्त मनाने बनवलेले अन्न देवतांना प्रिय असते. अशा अन्नाचा सुगंधच घरभर दैवी तरंग पसरवतो आणि हे तरंग इतके शक्तिशाली असतात की त्या घरातील माणसांच्या विचारांनाही शुद्ध करतात. साधू म्हणाला की तिसरा संकेत म्हणजे अचानक वाढणारा गंध, म्हणजेच अगरबत्ती, चंदन किंवा फुलांचा सुगंध अचानक जाणवणे, ज्याचा कोणताही बाह्य स्रोत दिसत नाही. हा सुगंध देवतांच्या आगमनाचा संकेत मानला जातो, कारण देवांच्या उपस्थितीत निसर्गही अदृश्य रूपाने सुगंधाचे तरंग पसरवतो. हे ऐकून एका शिष्याने विचारले की असा सुगंध कोणत्या देवतेचा संकेत असतो? तेव्हा साधूने हसत सांगितले की सुगंधाच्या प्रकारानुसार देवता ओळखता येते. चंदनाचा गंध श्री विष्णूंचा, कमळाचा सुगंध लक्ष्मी देवीचा आणि पवित्र धूपाचा गंध शिवशंकरांचा मानला जातो. नदीकाठी बसलेले इतर शिष्य भक्तिभावाने भारावले. साधी पुढे म्हणाला की हे पहिल्या 3 संकेतांचे रहस्य आहे, पण तेवढ्यावर घर पवित्र होत नाही. हे संकेत जणू दिव्यतेच्या येण्याची पहिली चाहूल असते, पण खरी ओळख उरलेल्या 4 संकेतांत दडलीये आणि ती समजण्यासाठी मन अधिक तयार झाले पाहिजे. त्या क्षणी नदीच्या पलीकडील वनप्रदेशातून एक सौम्य वारा वाहत आला. वृक्षांच्या पानांतून किरकिर आवाज झाला आणि साधूच्या वस्त्रांचे टोक हलकेच हलले, जणू निसर्गही या प्राचीन रहस्याचा भाग बनत होता. साधू म्हणाला की संकेत समजणे म्हणजे केवळ माहिती मिळवणे नव्हे, तर आपल्या घराला आणि अंतःकरणाला देवाच्या निवासासाठी योग्य बनवण्याचा मार्ग शिकणे, कारण देव आपल्या भक्तांकडे फक्त शुद्ध मन, सत्याचा मार्ग आणि सेवा यांसारख्या गुणांनी आकर्षित होतात. हे बोलून साधू थोडा स्थिर बसला आणि पुढील 4 संकेत सांगण्यासाठी त्याने डोळे मिटून त्या प्राचीन ज्ञानाशी पुन्हा एकरूप झाला. साधूने डोळे उघडले तेव्हा जणू त्याच्या अंतर्मनातून प्रकाशाची एक सौम्य लहर पसरली आणि त्याने 4थ्या संकेताचे रहस्य उलगडण्यास सुरुवात केली. तो म्हणाला की 4था संकेत म्हणजे गृहात अचानक वाढणारा प्रकाश. हा प्रकाश दिवा लावल्यासारखा नसतो, तर एखाद्या कोपऱ्यातून उमटणारी मंद सोनसळी चमक असते, जी काही क्षणात पुन्हा अदृश्य होते. हा संकेत घरात देवतांच्या सूक्ष्म रूपांचे प्रवेश दर्शन मानला जातो, कारण पवित्र स्थळी दिव्यता आपल्या प्रकाशाने प्रथम स्वतःची चाहूल देते. हे ऐकताना शिष्य विस्मयाने भारावून गेले. साधू पुढे म्हणाला की 5वा संकेत प्राचीन ऋषींनी वनशांतीचा अनुभव असे वर्णन केले आहे.
म्हणजे घराच्या परिसरात पसरलेली ती अनाकलनीय शांतता, जिच्यात जंगलातील शांततेसारखा पवित्र नाद असतो. जणू पक्ष्यांचे किलबिल, वाऱ्याचे मंद स्पंदन आणि पानांची सळसळ घरातही जाणवू लागते. असा नाद देवतांच्या उपस्थितीतच निर्माण होतो, कारण प्रकृती स्वतः भगवंतांच्या येण्याचे स्वागत करते. हे सांगताच वाऱ्यानी नदीच्या लहरी थोड्या वेगाने हालू लागल्या आणि किनाऱ्यावर छोट्या फुलांचा सुगंध दरवळू लागला. साधूने हसून म्हणाले की देवांच्या चर्चा होताना निसर्गही अधिक जागृत होतो. त्यानंतर तो 6व्या संकेताकडे वळला आणि म्हणाला की 6वा संकेत म्हणजे स्वप्नातील दैवी संदेश. जेव्हा घरात दिव्यता वाढते तेव्हा त्या घरात राहणाऱ्या कुणालाही स्वप्नात पांढरी वस्त्रे परिधान केलेले ऋषी, तेजस्वी प्रकाश, देवळाचे गाभारे किंवा नदीकाठी बसलेल्या देवतांचे सूक्ष्म रूप दिसू लागते. अशी स्वप्ने योगायोग नसतात, तर देवतांचा आशीर्वाद असतो, कारण ते स्वप्नांच्या माध्यमातून मनातील कलुष दूर करून मार्गदर्शन करतात. शिष्य अत्यंत तन्मयतेने ऐकत होते. साधू म्हणाला की आता 7वा म्हणजे सर्वात महत्त्वाचा संकेत सांगतो आणि त्यासाठी मन पूर्ण शांत, स्थिर आणि भक्तिभावाने भरलेले हवे. तो म्हणाला की 7वा संकेत म्हणजे घरातील सतत वाढणारी करुणा. म्हणजेच त्या घरातील लोकांचे स्वभाव बदलू लागतात. ते अधिक दयाळू, सहनशील, सत्यप्रिय आणि सेवाभावी होतात. त्यांच्या वर्तनातून एखाद्या आश्रमातील साधूप्रमाणे सौम्यता निर्माण होते. हा संकेत सर्वात निर्णायक आहे, कारण देव जेथे वास करतात तेथे राहणाऱ्या मनुष्यांच्या हृदयात करुणेची दिव्य नदी वाहू लागते आणि हीच करुणा घराला देवालय बनवते. हे सांगून साधू निःशब्द बसला. शिष्यांच्या मनात जणू पवित्र झरा उगवला होता. नदीचे पाणी त्या क्षणी आरशासारखे स्थिर दिसत होते. आकाशात हलका धुसर प्रकाश होता आणि सर्वत्र दैवी स्पंदनांची अनुभूती जाणवत होती. साधू म्हणाला की हे 7 संकेत केवळ घर शुद्ध करतात असे नाही, तर घरातील आत्म्यांनाही पवित्र बनवतात आणि हे रहस्य गरुड पुराणात अत्यंत सूक्ष्मपणे वर्णन केलेले आहे. आता तुम्ही हे संकेत समजलात म्हणजे तुमचे जीवनही दिव्यतेच्या मार्गाकडे वळू लागेल. साधूने 7 संकेतांचे रहस्य सांगितल्यानंतर नदीकाठचे वातावरण अधिक पवित्र झाले आणि शिष्यांच्या अंतःकरणात दैवी आनंदाची लहर उसळली. पण साधूने पुढे सांगितले की हे संकेत समजणे पुरेसे नाही, तर त्यांना आपल्या जीवनात जागवण्यासाठी भक्ताने कोणते आचरण स्वीकारावे हेही जाणणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याने एका अतिप्राचीन ऋषिकथेची सुरुवात केली, जी गरुड पुराणात सूक्ष्म रूपात विणली गेली आहे. तो म्हणाला की अनेक शतकांपूर्वी विंध्य पर्वताच्या गुहेत अगस्त्य ऋषींचा आश्रम होता. त्या आश्रमात नित्य सूर्योदयाच्या वेळी नदीवर फुलांच्या नाजूक पाकळ्या आपोआप तरंगत असत. जणू देवतांनी स्वतः त्या फुलांचा अर्पण केला असे वाटावे. त्या आश्रमात एक तरुण ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव उदयन. अत्यंत विनम्र, पवित्र मनाचा आणि देवसेवेत तल्लीन. पण त्याच्या मनात एक प्रश्न सतत निर्माण होत असे की देव खरेच कोणत्या घरात किंवा आश्रमात वास करतात आणि त्यांच्या येण्याची अतिशय अचूक ओळख कशी करावी. हा प्रश्न त्याच्या मनात इतका खोलवर रुजला की तो एके दिवशी अगस्त्य ऋषींच्या चरणी नतमस्तक होऊन म्हणाला की मला भगवंताच्या निवासाचे रहस्य जाणायचे आहे. ऋषींनी त्याच्याकडे शांत नजरेने पाहिले आणि म्हणाले की हे रहस्य समजण्यासाठी तुला प्रथम स्वतःची पात्रता वाढवावी लागेल, कारण देवांच्या निवासाच्या गोष्टी केवळ कानांनी ऐकायच्या नसतात, तर हृदय समर्पित करूनच त्या जाणता येतात. हे ऐकून उदयांने अनेक वर्षे सेवाभाव, स्वाध्याय, सत्य आचरण आणि तप यात आपले जीवन घालवले. तो आश्रमातील वृद्ध साधूंना पाणी आणत असे, नदीकाठच्या फुलांवर चंदन लावत असे, मंदिरात सकाळी प्रथम दिवा लावण्यासाठी तोच धावत असे आणि प्रत्येक रात्री तो धूप प्रज्वलित करून देवतांच्या चरणी मन अर्पण करीत असे. अनेक वर्षांच्या त्यागानंतर एके दिवशी अगस्त्य ऋषी त्याला म्हणाले की आता तू ते रहस्य जाणण्यास योग्य झाला आहेस आणि त्याला जंगलाच्या एका खोल भागात घेऊन गेले, जिथे दाट वृक्षांच्या फांद्यांमध्ये सूर्यप्रकाशही क्षीण होत असे. त्या ठिकाणी एक प्राचीन दगडी देवालय होते. दारावर कोरलेले पुरातन मंत्र झळकत होते. उदयन त्या देवालयात शिरला आणि त्याला जाणवले की आत एक गहन शांतता आहे. जणू कालहीन वेळ तेथे विश्रांती घेत होती. ऋषींनी सांगितले की ज्या घरात अशी अतिशय पवित्र शांतता नैसर्गिकरित्या जाणवते, तेथून देव दूर जात नाहीत. हा पहिला आणि सर्वात सूक्ष्म संकेत. उदयन स्तब्ध झाला, कारण त्याने आपल्या आश्रमात अशीच शांतता अनेक वेळा अनुभवली होती, पण तिचा अर्थ कधी समजला नव्हता. ऋषींनी मग त्याला पुढील संकेतांचे गूढ हळूहळू उलगडायला सुरुवात केली आणि उदयनच्या मनात दिव्यतेचा दरवाजा उघडू लागला.
अगस्त्य ऋषींनी उदयनला त्या प्राचीन देवालयाच्या गाभाऱ्यात बसावले आणि दुसऱ्या संकेताचे रहस्य सांगू लागले. ते म्हणाले की ज्या घरात सत्वगुणयुक्त अन्न तयार होते ते घर देवांच्या कृपेने आपोआप तेजोमय बनते. कारण अन्न फक्त शरीराला नव्हे तर मनालाही शुद्ध बनवते. हा संकेत अनेकांना साधा वाटतो, पण प्रत्यक्षात तो अत्यंत दिव्य असतो. कारण देवत्वाला आकृष्ट करणारी पहिली गोष्ट म्हणजे शुद्ध अन्नाचा सुगंध, जो अदृश्य रूपात घरात तरंगतो. उदयन हे ऐकत असताना त्याला त्याच्या आश्रमातील वृद्ध मातृसदृश साध्वी आठवली, जी नेहमी शांततेने अन्न तयार करीत असे आणि त्या अन्नातील गंध आश्रम प्रांगणाला पवित्र करीत असे. मग ऋषींनी तिसरा संकेत उलगडला आणि म्हणाले की तो म्हणजे दैवी सुगंध. ज्या घरात भक्तीची ऊर्जा वाढते त्या घरात कधीकधी चंदनाचा अथवा फुलांचा अप्रत्याशित सुगंध जाणवतो. हा सुगंध डोळ्यांना दिसत नाही, पण आत्म्याला स्पर्श करतो. उदयनने आश्चर्याने विचारले की हा सुगंध देवांच्या उपस्थितीचा नक्की कसा पुरावा असतो. त्यावर ऋषींनी शांतपणे सांगितले की दिव्यता आपल्या उपस्थितीची चाहूल प्रथम सुगंधानेच देते. जसे फूल उमलण्याआधी त्याचा सुगंध वाऱ्यात पसरतो, तसेच देव येण्यापूर्वी त्यांच्या दैवी स्पर्शाची सुवासिक झुळूक घरात दरवळते. हे ऐकताना उदयनचे हृदय भक्तिभावाने भरून आले. नंतर ऋषी त्याला देवालयाच्या बाहेर घेऊन गेले, जिथे सूर्योस्ताच्या लालसर किरणांनी संपूर्ण जंगल सोनेरी दिसू लागले होते. तेथे उभे राहून त्यांनी चौथा संकेत सांगितला की ज्या घरात दिव्यतेचा प्रकाश उतरतो तेथे कोपऱ्यांत मंद चमक कधीकधी दिसते. ती प्रकाशदीपासारखी नसते, पण तिच्यात एक अद्भुत शांतता असते, जणू भगवान स्वतः आपल्या तेजाचा स्पर्श देत असतात. उदयनने जंगलातील त्या प्रकाशमान क्षणात हे तत्त्व प्रत्यक्ष अनुभवले. कारण झाडांच्या छायेतून एक हलका तेजकिरण खाली उतरला आणि त्याच्या चरणाजवळ विसावल्यासारखा वाटला. ऋषी म्हणाले की हा नुसता योगायोग नाही, तर ज्याला दिव्यता स्वीकारते त्याला निसर्गही संकेत देऊ लागतो. त्यानंतर त्यांनी पाचवा आणि सहावा संकेत सांगत उदयनला अधिकाधिक अंतर्मुख केले आणि शेवटी ते म्हणाले की सर्व संकेतांमधील सर्वात महत्त्वाचा म्हणजे करुणा. कारण जिथे करुणा आहे तिथेच देवतांचे राज्य असते. उदयन हे ऐकून नतमस्तक झाला. त्याला समजले की देव शोधायचे असतील तर प्रथम करुणा, सत्य आणि शांती आपल्या अंतःकरणात आणावी लागते. त्या संध्याकाळी वनातील मंद वाऱ्याने जणू मंत्रोच्चारासारखा नाद करत संपूर्ण वातावरण पवित्र केले आणि उदयनला जाणवले की दिव्यतेच्या मार्गावर त्याचे पहिले पाऊल आज खरोखर पडले होते. अगस्त्य ऋषींच्या मार्गदर्शनाखाली उदयनचा दिव्यता समजण्याचा प्रवास अधिक गूढ होत गेला आणि एके दिवशी ऋषींनी त्याला आश्रमाच्या पूर्वेकडील गहन वनभागात नेले, जिथे शताब्द्यांपासून एक प्राचीन तपोभूमी होती. त्या स्थळी दगडांवर काळाचे चिन्ह उमटले होते. वृक्षांच्या मुळांनी दगडांना घट्ट कवटाळले होते आणि पानांतून येणाऱ्या वाऱ्याचा नाजूक नाद जणू अपूर्व मंत्रोच्चारासारखा ऐकू येत होता. ऋषी त्या ठिकाणी थांबले आणि म्हणाले की आता तुला देवांच्या निवासाचे आणखी खोल रहस्य समजवतो. ते म्हणाले की ज्या घरात 7 संकेत प्रकट होतात त्या घराच्या आसपासची भूमीही पवित्र होते. जसे या तपोभूमीभोवती अदृश्य तेजाची एक वलय आहेत. उदयनने डोळे मिटले आणि त्याला खरोखरच असं जाणवलं की परिसरात एक शांत ऊब आणि सुखद स्पंदन आहे. मग ऋषींनी सांगितले की देव केवळ दृष्टीला दिसणाऱ्या मूर्तीपुरते मर्यादित नसतात, तर त्यांच्या सूक्ष्म शक्ती भूमी, वृक्ष, नदी, हवा आणि अग्नीमध्येही सामावलेल्या असतात. म्हणूनच जिथे 7 संकेत दिसतात तिथे निसर्ग स्वतः दैवी सहवासाने नटतो. हे सांगून ऋषी थोडे पुढे चालू लागले आणि म्हणाले की या रहस्याचे अधिक स्पष्ट आकलन करण्यासाठी तुला एका महान ऋषीची कथा सांगतो. हजारो वर्षांपूर्वी पश्चिमेकडील दाट जंगलात रथित ऋषींचा आश्रम होता. त्यांच्या आश्रमात नेहमी देवतांचे आगमन होत असे, कारण त्यांनी आपल्या जीवनात 7ही संकेत जागृत केले होते. त्यांच्या आश्रमातील शुद्ध अन्न, शांत वातावरण, पवित्र सुगंध, मंद दैवी प्रकाश, निसर्गातील अनाकलनीय शांतता, त्यांच्या शिष्यांना दिसणारी दैवी स्वप्ने आणि त्यांच्या हृदयात वाहणारी करुणेची निरंतर नदी, या सर्वांनी त्यांचा आश्रम देवालय बनवला होता. उदयन हे एकाग्रतेने ऐकत होता. ऋषी पुढे म्हणाले की या 7 संकेतांत करुणा सर्वात श्रेष्ठ असली तरी शांतताही त्यांची माता आहे. कारण शांततेतूनच भक्ती जन्म घेते आणि भक्तीमुळेच देवांचा वास स्थिर होतो. मग त्यांनी उदयनला नदीकिनारी नेले, जिथे प्राचीन काळापासून तपस्वी साधक ध्यान करीत. त्या नदीचे पाणी इतके स्वच्छ होते की जणू आकाश भूमीला स्पर्श करत आहे असे भासत होते. ऋषींनी नदीकडे अंगुली निर्देश केला
आणि म्हणाले की ज्या घरात भगवंताचा वास असतो त्या घरातही अशीच स्वच्छता असते, नुसती बाह्य नाही तर अंतर्मनाची, कारण दिव्यतेला स्वच्छता प्रिय असते. उदयन नदीकाठ बसून त्या शांततेत डुंबला आणि त्याच्या अंतर्मनात देवतांच्या उपस्थितीची ओलसर ऊब उमटली. ऋषी म्हणाले की आता पुढे तुला समजणार आहे की घरात 7 संकेत येण्यासाठी घराला कसे तयार करायचे आणि मनाला कोणत्या परीक्षांतून जावे लागते, कारण देवाचा निवास म्हणजे शक्ती, प्रकाश, शांती आणि करुणेचा सहवास आहे. अगस्त्य ऋषींनी उदयनला नदीकिनारी ध्यानात बसवून सांगितले की 7 संकेत घरात प्रकट होणे म्हणजे त्या घरातील मनुष्यांच्या कर्मांचे आणि भावनांचे शुद्धीकरण पूर्णत्वाकडे झुकले आहे याचे चिन्ह. पण त्या संकेतांची स्थिरता टिकवण्यासाठी मनाला अत्यंत पवित्र मार्गावर चालावे लागते. ऋषी म्हणाले की अनेकांना वाटते की देव फक्त आरती, पूजा आणि मंत्रोच्चारामुळे घरात येतात, पण सत्य हे आहे की देवांचे आगमन मनातील करुणा, सत्य आणि सत्वगुणांच्या प्रकाशामुळे होते. हे सांगून त्यांनी उदयनला एका दाट वनराईत नेले, जिथे शताब्द्यांपूर्वी एका राजकुलातील युवराजाने कठोर तप केले होते. तो युवराज अत्यंत शूर आणि सामर्थ्यवान होता, पण त्याच्या मनात नेहमी अस्वस्थता असे. म्हणून तो ऋषींना भेटून विचारू लागला की देवांच्या कृपेने त्याच्या घरात शांती कशी निर्माण होईल. ऋषींनी त्याला सांगितले की 7 संकेत जागृत होण्यासाठी प्रथम अहंकाराचा त्याग कर, कारण अहंकाराने व्यापलेले घर देवांना अप्रिय असते. युवराजाने सर्व वैभव त्यागून वनात राहणे स्वीकारले आणि अनेक वर्ष साधना करत राहिला. त्या काळात त्याच्या अंतर्मनातील कठोरता वितळली. वृक्षांच्या सावलीत बसताना, नदीच्या नादात ध्यान करताना आणि हरिनामाच्या जपात तल्लीन होताना त्याच्या हृदयात करुणेची स्वच्छ धार वाहू लागली. आणि जेव्हा त्याच्या अंतर्मनातील सर्व कलुष गळून पडले, तेव्हा एका दिवशी त्याला देवांच्या सूक्ष्म उपस्थितीचा तेजस्वी स्पर्श जाणवला. त्या क्षणी त्याच्या कुटुंबाच्या राजमहालातही अद्भुत बदल घडू लागले. प्रासादातील वातावरण शांत झाले, गंध पसरला आणि ज्येष्ठ पुरोहितांनी सांगितले की 7 संकेत प्रकट होऊ लागले आहेत. ही कथा सांगून ऋषी उदयनला म्हणाले की ज्या शक्तीने राजवाड्यात परिवर्तन घडवले तीच शक्ती कोणत्याही भक्ताच्या घरात उतरू शकते. फक्त त्यासाठी मन शुद्ध, सेवाभावी आणि सत्यनिष्ठ असावे लागते. त्यानंतर ऋषी उदयनला एका प्राचीन दगडी पायऱ्या असलेल्या छोट्याशा गुहेत घेऊन गेले, जिथे अनेक साधकांनी वर्षानुवर्षे ध्यान केले होते. त्या गुहेत एक विचित्र दिव्य शांतता होती, जणू हवा स्वतः मंत्रोच्चार करीत होती. उदयन त्या गुहेत बसला आणि त्याला जाणवले की देवांचा वास म्हणजे नुसती पूजा नव्हे, तर मनातील अखंड शांती, अंतर्मनाची पावित्रता आणि सर्व जीवांप्रती करुणा. ऋषींनी सांगितले की 7 संकेत ही देवांची अनुभूती आहे आणि या अनुभूतीपर्यंत पोहोचणारा मार्ग तप, साधना, सेवा आणि सत्य यांच्या पायऱ्यांनी बनलेला आहे. उदयन त्या दिवशी आणखी अंतर्मुख झाला आणि त्याला समजले की दिव्यता शोधायची असेल तर प्रथम स्वतःला दिव्य बनवावे लागते. वनातील वारा मंद झालेला, सूर्यास्ताचा प्रकाश आकाशात विलीन होत होता आणि त्या क्षणी संपूर्ण निसर्ग जणू उदयांच्या अंतर्मनातील परिवर्तनाला साक्षी देत शांत उभा होता. गुहेतील ध्यानातून उठलेल्या उदयांच्या अंतर्मनात जे दिव्य शांततेचे तरंग उसळत होते ते पाहून अगस्त्य ऋषींनी हळूच स्मित केले आणि म्हणाले की आता तुझ्या साधनेचा पुढील टप्पा सुरू करायला हवा, कारण जरी तू संकेतांचे तत्व समजला असलास तरी त्या संकेतांच्या मागील दैवी स्पंदनांचे रहस्य अजून उघडायचे आहे. ऋषींनी त्याला पायवाटेने बाहेर चालायला सांगितले आणि दोघेही त्या जंगलातून पुढे सरकू लागले. सूर्यास्ताचा मंद केशरी प्रकाश वृक्षांच्या पानांतून गाळला जात होता आणि त्या प्रकाशानं उदयनच्या चेहऱ्यावर आणि वस्त्रांवर सोनेरी झुळूक पसरली होती. ऋषींनी सांगितले की ज्या घरात 7 संकेत प्रकट होतात ते घर फक्त पवित्र होत नाही, तर त्या घराचे वातावरण निसर्गासारखे तेजस्वी बनते, कारण दैवी ऊर्जा एखाद्या नदीप्रवाहासारखी सतत त्या घरात वाहत असते. हे सांगून ते उदयनला एका रुंद मैदानात घेऊन गेले, जिथे मध्यभागी एक दीर्घ वृक्ष उभा होता. त्या वृक्षाच्या भोवती अनेक ऋषींनी प्राचीन काळी ध्यान केले होते आणि त्या ध्यानामुळे भूमीत अजूनही अदृश्य स्पंदने जाणवत होती. उदयन त्या वृक्षाजवळ उभा राहिल्यावर त्याला स्वतःच्या श्वासातही एक विचित्र सौम्यता जाणवली. त्याच्या हृदयात शांततेची एक ऊब पसरली. ऋषी म्हणाले की हीच ती दैवी ऊर्जा जी 7 संकेत असलेल्या घरात उमटते.
ते पुढे स्पष्ट करू लागले की पहिल्या 4 संकेतांनी घरातील वातावरण शांत बनते. 5वा आणि 6वा संकेत मनाला दैवी मार्गावर स्थिर करतात. पण 7 संकेत जागृत झाल्यानंतर त्या घराभोवती निसर्गाप्रमाणेच दैवी कंपनांचे वलय तयार होते, जे घरातील प्रत्येक व्यक्तीला शक्ती, संयम आणि सौम्यता प्रदान करते. उदयन एकाग्रपणे ऐकत राहिला. ऋषी म्हणाले की ही ऊर्जा नुसती हवेतून नाही, तर भूमीतून, वृक्षांमधून, प्रकाशातून आणि पाण्यातूनही प्रसारित होते. म्हणूनच असे घर देवालयासारखे बनते आणि त्या घरात येणारा प्रत्येक मनुष्य स्वतःहून शांत होतो. मग ऋषींनी उदयनला त्या वृक्षाखाली बसायला सांगितले. वारा मंद वाहत होता. पानांची किरकिर नादसुद्धा जणू कोणता तरी प्राचीन मंत्र असल्यासारखी वाटत होती. ते म्हणाले की जिथे देवांचा वास आहे तिथे मनाला आपोआप शांती मिळते, कारण देव आपल्या सूक्ष्म स्पर्शाने भक्ताचे अंतर्मन हलके करतात. उदयन त्या क्षणी जाणू लागला की देवांचा वास ही बाह्य गोष्ट नाही, तर आत्म्याला सुखावणारी अनुभूती आहे. हे समजताच त्याच्या डोळ्यांत करुणेचा तेजस्वी प्रकाश उमटला. ऋषींनी पाहिले की उदयन 7 संकेतांच्या मार्गावर आणखी एक पायरी चढला आहे आणि आता त्याला पुढील गूढ समजण्यासाठी अधिक तयार झाल्यासारखे वाटत होते. म्हणून त्यांनी त्याला त्या वृक्षाखाली थोडा वेळ शांत बसून ही ऊर्जा अंगी संकटण्यास सांगितले. त्या विशाल वृक्षाखाली बसून उदयन आपले डोळे मिटून शांत बसला होता आणि त्याच्या अंतर्मनात एक दिव्य स्पंदन दाटत होते. तेव्हा अगस्त्य ऋषी पुन्हा त्याच्या जवळ आले आणि मंद स्वरात म्हणाले की आता तुला त्या पवित्र स्थळावर नेतो जिथे प्राचीन काळी अनेक देवतांनी स्वतः दर्शन दिल्याची आख्यायिका आहे. दोघेही त्या शांत प्रांगणातून पुढे निघाले आणि एक अरुंद उतार उतरू लागले. तिथून खाली एक स्वच्छ, निर्मळ नीलसर पाण्याची छोटी नदी वाहत होती. नदीकाठावर दगडी पायऱ्या होत्या आणि त्यावरून मंद वारा सुगंधासारखा वाहत होता. जणू अज्ञात फुलांचा घमघमाट स्वतः नदीतून उठत होता. ऋषींनी सांगितले की हे ठिकाण 7 संकेतांच्या प्रभावाने दिव्य ऊर्जेचा स्रोत बनले आहे. अनेक वर्ष ऋषी, साधू आणि राजपुरुष येथे ध्यानासाठी येत असत, कारण येथे बसल्यावर मनातील सर्व क्लेश नष्ट होतात. उदयन नदीकडे पाहून मंत्रमुग्ध झाला. पाण्यात ढगांचे प्रतिबिंब जणू एखाद्या देवालयाच्या छतापासून पडणाऱ्या सुवर्ण प्रकाशासारखे चमकत होते. ऋषी म्हणाले की ज्या घरात देवांचा वास स्थिर होतो त्या घरातील पाणीही पवित्र बनते. ते पाणी मनुष्यांच्या मनातील ताप शांत करते, तणाव दूर करते आणि करुणेची ऊब वाढवते. मग त्यांनी उदयनचा हात धरून एका प्राचीन विटांनी बांधलेल्या दगडी कमानीतून पुढे नेले. त्या कमानीवर देवतांच्या मूर्ती कोरलेल्या होत्या आणि त्या मूर्तींवर पडणारा झिरपा प्रकाश जणू जिवंत तेजासारखा भासत होता. पुढे थोडे अंतर चालल्यावर ते एका पाषाण मंडपात पोहोचले, जिथे 4 दिशांना 4 दगडी स्तंभ उभे होते. प्रत्येक स्तंभावर भिन्न देवतांची चिन्हे कोरलेली. हा मंडप प्राचीन काळी देवांच्या उपस्थितीचा केंद्रबिंदू मानला जात असे. ऋषी म्हणाले की 7ही संकेत एकत्र प्रगट झाल्यावर घरात असेच एक आंतरिक मंडप तयार होतो, अदृश्य पण अत्यंत प्रभावी, ज्यात देवांचा आशीर्वाद वास करतो. उदयन त्या मंडपात उभा राहिल्यावर त्याच्या शरीरातून एक उबदार दिव्य लहरी फिरल्या. त्याने स्वतःला अधिक शांत, अधिक निर्मळ आणि अधिक करुणामय अनुभवले. ऋषींनी त्याच्या भावनेचा अंदाज घेऊन सांगितले की आता तुला जाणवणारी ही ऊर्जा 7 संकेतांच्या अंतिम परिणामासारखी आहे, जिथे देव स्वतः मनुष्याच्या अंतःकरणाला नव्याने आकार देतात. मग ते म्हणाले की 7 संकेतांचे ज्ञान मिळवणे पुरेसे नाही, तर त्या संकेतांमुळे मनात जे परिवर्तन येते ते टिकवणे ही खरी साधना आहे. निसर्ग त्या दिवशी विलक्षण शांत होता. नदीचा मंद नाद देवांच्या मंत्रासारखा गुंजत होता आणि वृक्षांच्या फांद्यांवर बसलेले पक्षीही जणू भक्तीने स्तब्ध झाले होते. उदयन त्या वातावरणात उभा राहून स्वतःला देवाच्या अधिक जवळ जाणवत होता आणि त्याला जाणवले की त्याचा आध्यात्मिक प्रवास आता आणखी खोल टप्प्यात प्रविष्ट झालेला आहे. पाषाण मंडपातील त्या दिव्य अनुभूतीनंतर उदयनच्या अंतर्मनात जे बदल उमटले ते अगस्त्य ऋषींना स्पष्ट जाणवत होते आणि त्यांनी जाणले की आता उदयनला देवांच्या उपस्थितीचे आणखी सूक्ष्म रहस्य समजवण्याची योग्य वेळ आली आहे. म्हणून ते मंदपणे दक्षिणेकडे दिसणाऱ्या अरुंद पायवाटेकडे निघाले. त्या पायवाटेवर सूर्यास्ताची सोनेरी किरणे एका प्राचीन दीपस्तंभासारखी पडत होती आणि वाऱ्याने उडणारी मातीही जणू मंत्रोच्चार करत असल्यासारखी वागत होती. ऋषींनी उदयनला सांगितले की आता तुला 7 संकेतांचे गूढ समजले आहे.
पण या संकेतांना जागृत ठेवणाऱ्या शक्तींचा उगम काय आहे हे जाणणेही तितकेच आवश्यक आहे. ते म्हणाले की 7 संकेत हे निसर्ग, देवता आणि मानवाच्या अंतःकरणातील पवित्र भावनेच्या संगतीने प्रकट होतात. या तिघांची संगत कुठल्याही घराला देवालयाचे रूप देते आणि जिथे ही संगती स्थिर राहते तिथे दिव्यता कधी कमी होत नाही. उदयन तीव्र तल्लख ऐकत राहिला. तेव्हा ते दोघे एका विशाल परंतु निःशब्द वनप्रदेशात आले, जिथे वृक्षांची उंची जणू आकाशाला स्पर्श करत होती. तिथे एक प्राचीन विहीर होती, दगडी वलयाने बांधलेली. तिच्यावर ओल्या मॉसची हिरवी सुंदर थर होती आणि तिच्या पाण्यात आकाशातील पांढरे ढग थरथरत प्रतिबिंबित होत होते. ऋषी म्हणाले की या विहिरीला देवगर्भा असे म्हणतात, कारण येथे अनेक शतकांपूर्वी एक महान योगी तप करत होते आणि त्यांच्या तपातून जो तेज प्रवाह निर्माण झाला तो आजही या पाण्यात शिल्लक आहे. उदयनने विहिरीकडे पाहिले आणि त्याला जाणवले की त्या पाण्यातून एक सौम्य, पवित्र, उबदार कंपन त्याच्या देहात उतरते आहे. ऋषी म्हणाले की ज्या घरात 7 संकेत जागृत होतात त्या घरातही अशीच ऊर्जा प्रत्येक दिवशी अनुभवायला मिळते. कधी मंद सुगंधाने, कधी शांततेच्या प्रवाहाने, कधी प्रकाशाच्या लहरीने आणि कधी घरातील लोकांच्या करुणामय वर्तनातून. ते पुढे म्हणाले की देव येण्याचा खरा हेतू भक्ताचे जीवन बदलणे हा असतो. त्यामुळे ज्या घरात 7 संकेत दिसतात त्या घरातील प्रत्येक मनुष्य हळूहळू अधिक संयमी, अधिक प्रेमळ आणि अधिक सत्यनिष्ठ बनतो. हे ऐकून उदयनच्या मनात करुणेची पवित्र चमक उठली आणि त्याने विहिरीतून थोडे पाणी हातात घेतले. त्या पाण्याच्या स्पर्शात त्याला जणू देवांच्या चरणांचे थंड पवित्र स्पंदन जाणवले. ऋषींनी सांगितले की 7 संकेतांचा 6वा पैलू म्हणजे हीच अदृश्य करुणाशक्ती, ज्यामुळे घरातील दगडही पवित्र होतात आणि त्या घरात वावरणाऱ्या जीवसृष्टीचा प्रत्येक घटक देवाच्या आशीर्वादाने आच्छादित होतो. हे ऐकून उदयनने त्या पाण्याला कपाळावर लावले आणि त्याच्या डोळ्यात भक्तिभावाची अश्रुधारा दाटली. ऋषींनी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले की आता तुला या करुणाशक्तीचा अंतिम स्तर दाखवण्यासाठी आपण आणखी एका प्राचीन स्थळी जावे लागेल. अगस्त्य ऋषींनी उदयनच्या खांद्यावर ठेवलेला हात हलकेच सोडला आणि ते दोघे देवगर्भा विहिरीच्या शांत परिसरातून पुढे सरकू लागले. सूर्योस्ताच्या शेवटच्या किरणांनी जंगलाच्या जमिनीवर लांब सावल्या पसरवल्या आणि त्या सावल्यांमध्ये जणू वेगवेगळ्या प्राचीन रूपांची निःशब्द हालचाल दिसत होती. ऋषी म्हणाले की आता तुला करुणाशक्तीचा अंतिम प्रवाह दाखवण्यासाठी आपण त्या स्थळी जात आहोत जिथे कधी काळी देवतांनी एका ऋषीच्या घरात 7ही संकेत प्रकट केले होती. ते स्थान अत्यंत पवित्र आणि दुर्लभ आहे, कारण तिथे अजूनही देवांच्या चरणांची सूक्ष्म छाप भूमीवर भासते असे म्हटले जाते. उदयन अधिकच तन्मय झाला आणि दोघेही एका उंच टेकडीच्या दिशेने जाऊ लागले. टेकडीवर चढताना वाऱ्याची स्पंदने बदलली. त्यात एक विलक्षण शांतता होती, जणू हवा स्वतः एखाद्या दैवी गाभाऱ्याची राखण करत होती. टेकडीच्या माथ्यावर पोहोचल्यावर एक छोटा परंतु अतिशय प्राचीन दगडी गृहकुटी दिसली. तिच्या भिंती काळ्या झालेल्या, पण त्यावर कोरलेले मंत्र अजूनही स्पष्ट दिसत होते. कुटीजवळ एक उंच पिंपळाचे झाड होते आणि त्याच्या फांद्यांवरून पाण्याच्या थेंबांसारखे प्रकाशकण खाली पडत होते. उदयन त्या दृश्याने इतका भारावला की त्याच्या श्वासाचा वेगही मंदावला. ऋषींनी म्हणाले की ही कुटी ऋषी दत्तेश्वरांची होती, ज्यांच्या जीवनात 7 संकेत इतक्या तीव्रतेने प्रकट झाले होते की देव स्वतः येथे येऊन आशीर्वाद देत. त्या काळी कुटीजवळील हवा सुगंधित होई, मंद प्रकाश आपोआप प्रकट होई आणि देवतांचे रूप स्वप्नांत नव्हे तर जागृत अवस्थेतही जाणवत असे. हे सांगताना ऋषींचा स्वर आदराने भरला. त्यांनी उदयनला कुटीजवळ बसायला सांगितले. जसेच उदयन पिंपळाच्या छायेत बसला तसे त्याला भूमीच्या आतून एखाद्या शांत ध्वनीची मंद लहरी जाणवू लागल्या, जणू पृथ्वीत स्वतः 7 संकेतांचे रहस्य सांगत होती. ऋषींनी स्पष्ट केले की 7 संकेतांचा अंतिम शक्तिप्रवाह म्हणजे भूमीची दैवी चालना, म्हणजेच ज्या घरात देवांचा वास आहे त्या घराच्या पायाभरणीतही शांतता, ऊब आणि पवित्रता निर्माण होते. काही भक्तांना तर अशा घरात बसताना शरीर हलके, मन प्रसन्न आणि विचार तेजस्वी होत असल्याची अनुभूती येते. उदयनला त्या क्षणी नेमकी हीच अनुभूती आली. त्याचा श्वास विस्तृत, विचार स्थिर आणि मन भक्तिभावाने ओथंबलेले. ऋषींनी सांगितले की तू आता 7 संकेतांच्या 7ही स्तरांना आत्म्यातून अनुभवायला सुरुवात केली आहेस आणि हेच तुझ्या साधनेचे मोठे पाऊल आहे.
त्या टेकडीवर वारा अजून शांत झाला. आकाशात गडद निळ्या छटा पसरल्या आणि पिंपळाच्या फांद्या जणू देवतांच्या स्तवनाप्रमाणे मंद हलत राहिल्या. उदयन त्या पवित्र ऊर्जेत बसून जाणवत होता की त्याचा आत्मा देवांच्या अधिक जवळ पोहोचत आहे आणि त्याचा आध्यात्मिक प्रवास आता एका नवीन शिखराकडे वळू लागला आहे. पिंपळाच्या सावलीत बसलेल्या उदयांच्या अंतर्मनात जे दिव्य तरंग उठत होते ते पाहून अगस्त्य ऋषींना जाणवले की आता त्याला 7 संकेतांचे रहस्य फक्त ऐकण्यातून नाही तर अनुभवातून समजू लागले आहे. म्हणून ते हळूहळू त्या प्राचीन टेकडीवरून खाली उतरू लागले आणि उदयन त्यांच्या मागे भक्तिभावाने चालू लागला. टेकड्याच्या कडेला आकाशात उभे असलेले ढग मंद गतीने हलत होते आणि त्यांच्यावर पडणारा चंद्राचा पहिला प्रकाश त्या संपूर्ण परिसराला जणू स्वप्नवत रूप देत होता. ऋषी म्हणाले की आता पुढे तुला त्या स्थळी घेऊन जातो जिथे निसर्ग स्वतः 7 संकेतांचे प्राचीन रूप जपून बसला आहे आणि जिथे गेल्यावर तुला समजेल की देवांचा वास हा फक्त घरापुरता नसून संपूर्ण विश्वाचा श्वास आहे. दोघेही एका अरुंद दगडी पायवाटेतून पुढे चालू लागले. पायाखालची जमीन थोडी थंड होती, पण त्या थंडीतही एक शांत ऊब दडलेली होती जी उदयांचा थकवा दूर करत होती. काही अंतर गेल्यावर ते एका उंच, गूढ आणि प्राचीन जंगलात येऊन पोहोचले. त्या जंगलात वृक्षांचे खोड आकाशाकडे झेपावलेले, फांद्यांवर दाट शेवाळे आणि पानांतून येणारा वारा जणू दिव्य स्तोत्राची धून गात होता. ऋषींनी उदयनकडे पाहून सांगितले की हे स्थान ऋषीवन म्हणून ओळखले जाते, कारण इथे अनेक ऋषींनी सहस्रावधी वर्षे ध्यान केले आणि देवतांचे दर्शन घेतले. या जंगलात निसर्गातील प्रत्येक घटक 7 संकेतांतील एक एक सत्य जपून ठेवतो. एक पाऊल पुढे टाकताच उदयनला जाणवू लागले की या जंगलात काहीतरी अपरिचित पण अतिशय पवित्र आहे. कारण हवा अधिक शांत, प्रकाश अधिक सौम्य आणि जमिनीचा स्पर्श अधिक जिवंत जाणवत होता. ऋषी म्हणाले की येथे प्रवेश करता क्षणी तुझ्या अंतर्मनातील अशुद्धता स्वतःच दूर होऊ लागेल, कारण हा परिसर देवाच्या स्पंदनांनी इतका भारलेला आहे की येथे उभे राहिलेले दगडही शतके साधना केलेल्या साधकांसारखे पवित्र झाले आहेत. उदयनची चाल मंदावली. तो अधिक ध्यानमग्न झाला आणि त्याला जाणवले की त्याचे विचार एखाद्या शांत नदीसारखे वाहू लागले आहेत. ऋषींनी स्पष्ट केले की या जंगलात तू 7व्या संकेताची जिवंत प्रतिमा पाहणार आहेस, करुणेची नांदी. कारण जिथे देवांचे पवित्र स्पंदन असते तिथे वृक्षांमध्येही करुणेचा श्वास असतो. तिथे पक्ष्यांच्या तानांत करुणेचे सूर असतात आणि तिथे भूमीवर पाय ठेवणाऱ्या साधकाच्या मनात अहंकार स्वतःच वितळून जातो. उदयन त्या शब्दांत तल्लीन झाला आणि त्याला जाणवू लागले की त्याच्या हृदयातील कडक भावनांची किनार आपोआप मऊ होऊ लागली आहे, जणू निसर्ग स्वतः त्याच्या अंतर्मनाचे शुद्धीकरण करत होता. चंद्रप्रकाश वाढत होता आणि त्या प्रकाशात वृक्षांची सावली देवतांच्या रूपासारखी पसरत होती. ऋषी वनाच्या अंतर्भागात प्रवेश करताच उदयांच्या पावलांचा आवाजही मंदावला होता, कारण त्या परिसरातील शांतता इतकी गहन होती की स्वतः श्वास घेणेसुद्धा एखाद्या पवित्र विधीप्रमाणे जाणवत होते. अगस्त्य ऋषी हळूहळू पुढे जात होते आणि त्यांच्या मागे निसर्ग जणू सावलीसारखा चालत होता. वृक्षांच्या पानांवर चंद्रप्रकाश मंद झिरपत होता. त्या प्रकाशात पानांची हिरवी झाक पवित्र तेजासारखी चमकत होती. ऋषींनी उदयनकडे पाहून म्हणाले की आता आपण त्या स्थळी येत आहोत जिथे 7व्या संकेताचा खरा उगम आहे. उदयनच्या मनात एक हलकी कंपने जाणवू लागली, जणू त्याचे हृदय हळूहळू विस्तृत होत होते आणि त्यात काहीतरी निराळे प्रकट होण्याची तयारी होत होती. ते पुढे चालले आणि शेवटी एका विस्तीर्ण खुल्या प्रांगणात पोहोचले. त्या प्रांगणाच्या मध्यभागी एक अतिशय प्राचीन, वाकलेला पण दिव्य तेज पसरवणारा वडाचा वटवृक्ष उभा होता. त्याच्या फांद्या आकाशात विहरत होत्या आणि त्याच्या मुळांमध्ये जणू युगानुयुगे दडलेली ऋषींची तपशक्ती भिनलेली होती. त्या वृक्षाच्या खाली बसले की मनातील कठोरता वितळते अशी एका जुन्या ऋषींची आख्यायिका होती. उदयन त्या वृक्षाजवळ गेले तेव्हा त्याला जाणवले की त्याच्या हृदयात एक मृदू, निर्मळ आणि उबदार भावना उसळत आहे. ती भावना करुणेची, जी 7व्या संकेताची आत्मा आहे.
ऋषी म्हणाले की 7वा संकेत म्हणजे करुणेची अखंड जागृती, आणि हा संकेत ज्या घरात प्रकट होतो ते घर संपूर्ण विश्वातील सर्व जीवांशी प्रेमाने वागू लागते. त्या घरात राहणाऱ्या पात्रांच्या स्वभावात आपोआप मृदुता, सहनशीलता, क्षमा आणि समर्पण निर्माण होते, कारण देवांचा खरा वास करुणेत असतो, आणि करुणा म्हणजे देवाद्वाने दिलेली सर्वात पवित्र शक्ती. उदयन त्या वटवृक्षाखाली बसला. जमिनीचा स्पर्श त्याला जणू आईच्या कुशीत विसावल्यासारखा वाटला, आणि त्या क्षणी त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. पण हे अश्रू दुःखाचे नव्हते, ते होते आत्मशुद्धीचे अश्रू. ऋषींनी शांत आवाजात सांगितले की हेच 7 संकेतांचे अंतिम सत्य आहे. जेव्हा मनुष्य करुणेच्या शिखरावर पोहोचतो तेव्हा देव त्याच्या हृदयात खोलवर वास करू लागतात. वारा मंदपणे वाहत होता, पानांतून येणारा नाद जणू स्तोत्रगान होत होता, आणि त्या दिव्य वातावरणात उदयनला जाणीव झाली की 7 संकेतांची अनुभूती म्हणजे देवाचा थेट स्पर्श आहे. त्या स्पर्शाने मनातील सर्व अंधार वितळतो आणि आत्मा प्रकाशमय होतो. त्या रात्री चंद्र त्या वटवृक्षाच्या फांद्यांमध्ये अडकून बसल्यासारखा दिसत होता, आणि त्या चंद्रप्रकाशाखाली उदयनचा आध्यात्मिक प्रवास एका नव्या अध्यायात प्रवेश करत होता. वटवृक्षाच्या दिव्य सावलीत बसलेल्या उदयनच्या हृदयातील करुणेचे विशाल द्वार उघडत असताना संपूर्ण ऋषीवन जणू त्याच्यासोबत श्वास घेत होते. चंद्रप्रकाशाने आकाशात शांततेची पांघरून घातली होती, आणि वृक्षांच्या उंच फांद्यांवरून पडणाऱ्या प्रकाशछाया जणू देवतांचे आशीर्वाद होते. अगस्त्य ऋषी उदयनकडे दीर्घकाळ पाहत राहिले, कारण आता त्यांना जाणवले होते की उदयन 7 संकेतांच्या संपूर्ण तत्वाला समजला आहे. त्याचा अहंकार वितळला, मन शुद्ध झाले आणि हृदय करुणेने ओथंबले. ते म्हणाले की तुझा प्रवास आता पूर्णत्वाला पोहोचला, पण या ज्ञानाचा खरा अर्थ तुला तेव्हा समजेल जेव्हा तू हे तत्व जगात नेशील, कारण देवांचे स्पंदन एकट्याचे नाही, ते सर्व जीवांच्या कल्याणासाठी असते. उदयनने डोळे खाली केले. त्याला जाणवले की हे तत्व केवळ त्याच्यासाठी नव्हते, तर प्रत्येक त्या घरासाठी होते जिथे मनुष्य देवांच्या उपस्थितीचे स्वागत करू इच्छितो. ऋषींनी सांगितले की जर 7 संकेतांचा प्रकाश एखाद्या घरात उतरला तर ते घर केवळ पवित्र होत नाही, तर त्या घरातून संपूर्ण समाजात करुणा आणि शांततेची लहर पसरते. ते म्हणाले की या जगात अनेकांनी वैभव, राज्य आणि सामर्थ्य मिळवले, परंतु ज्यांच्या हृदयात दैवी संकेतांची अनुभूती जागी होते तेच खरे पूजनीय ठरतात. कारण देवांना सोन्याचे महाल नको असतात. देवांना हवे असते शुद्ध मन, निष्कपट प्रेम आणि कृतीतून वाहणारी करुणा. हे ऐकून उदयन अत्यंत भावूक झाला. त्याने ऋषींचे चरण स्पर्श केले आणि म्हणाला की मला हे ज्ञान देऊन तुम्ही माझ्यावर महान उपकार केला आहे. पण ऋषी म्हणाले की हे उपकार नाही, कारण ज्ञान हे नदीच्या पाण्यासारखे आहे. ज्याला पात्रता असते त्याच्यापर्यंत ते आपोआप प्रवाहित होते. दोघेही तिथून पायवाटेने उतरत निघाले. त्यांच्या पावलांमागे निसर्गात एक शांत कंपन पसरत होते. जणू वटवृक्ष, पिंपळ, नदी, विहीर आणि आकाश सुद्धा उदयांच्या नव्या रूपाला साक्षीदार होत होते. ऋषींनी सांगितले की आता तुझे काम आहे हे ज्ञान त्या सर्वांना सांगणे ज्यांच्या घरात देव येण्यासाठी तळमळ आहे. त्यांना हे 7 संकेत सांग. त्यांना समजाव की देवांचा वास मंत्र, आरती, दीप नव्हे तर मनातील प्रकाशाने होतो. उदयनने मान हलवली आणि त्या क्षणी त्याच्यात एक दिव्य तेज उमटले. ते तेज इतके शांत आणि पवित्र होते की जंगलातील पक्षीही त्याच्या भोवती फिरू लागले. जणू तेही त्याच्या परिवर्तनाचे स्वागत करत होते. ऋषीवनातून बाहेर पडताना उदयनच्या मनात एकाच वेळी शांतता आणि तेज ओतप्रोत भरले होते. त्याला जाणवत होते की तो ज्या रूपात या वनात आला होता त्यापेक्षा असंख्य पटींनी शुद्ध, हलका आणि करुणामय बनून परतत आहे. अगस्त्य ऋषी पुढे चालत होते आणि त्यांच्या पावलांजवळ दगडही जणू प्रार्थनेप्रमाणे निशब्द होत होते. पुढे एका वळणावरून जाताच ते दोघे प्राचीन नदीकाठावर आले. तीच नदी ज्याने उदयनच्या प्रवासाच्या सुरुवातीला त्याला शांततेची प्रथम चाहूल दिली होती. आता त्या नदीचे पाणी चंद्रप्रकाशाने झगमगत होते आणि लहरी जणू उदयनला नम्रपणे अभिवादन करत होत्या. ऋषींनी थांबून उदयनकडे पाहिले आणि म्हणाले की ही नदी तुझ्या परिवर्तनाची साक्ष आहे. जशी तिच्या प्रवाहात पाणी बदलत राहते तसेच मनुष्याचे मनही ज्ञानाने रूपांतरित होते. परंतु आता तुला या परिवर्तनाला जगात नेणे आवश्यक आहे.
तुझे पाहिलेस, जे अनुभवलेस, ते इतरांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी वापर. आणि जे घर देवांच्या संकेतांसाठी आतून आहे, त्यांना हे 7 संकेत सांग. त्यांचं मन शुद्ध होईल, घर पवित्र होईल आणि देव पुन्हा त्यांच्या जीवनात उतरेल. उदयनने नदीकडे पाहिले आणि स्वतःचं प्रतिबिंब पाहताना त्याला जाणवले की त्याच्या डोळ्यात आता नुसती चमक नव्हे, तर दैवी करुणेचा मृदू प्रकाश आहे. तो उठला आणि ऋषींच्या चरणांवर नतमस्तक झाला. म्हणाला, आता मी हे ज्ञान जगाला अर्पण करीन. ऋषींनी त्याला आशीर्वादाचा स्पर्श केला. त्या स्पर्शात देवांच्या कृपेची अदृश्य लहर होती. दोघेही काही काळ शांत उभे राहिले आणि मग ऋषी हळूहळू परत टेकड्यांकडे चालू लागले. उदयन मात्र नदीकाठावर एक क्षण स्थिर उभा राहिला, जणू देवाला मनमंदिरात स्थिर बसवून घेत असल्यासारखा. वाऱ्याची मंद झुळूक त्याच्या वस्त्रांना हलवत होती. आकाशातील तारकांनी त्यांच्या थरथरणाऱ्या प्रकाशाने वातावरणाला सोनेरी किनार दिली होती. निसर्ग त्याच्यासोबत शांत संवाद साधत होता. मग उदयन वळला आणि गावांच्या दिशेने चालू लागला. त्या वाटेवर ज्यावरून हजारो जीव आपल्या घरात शांतता शोधत येणार होते. कारण उदयन आता केवळ साधा तरुण नव्हता, तो 7 संकेतांचा दूत झाला होता, दिव्यतेचा वाहक आणि करुणेचा दास. आणि त्याच्या चालण्याने ज्या दिशेची जमीन स्पर्शत होती, त्या दिशेला निसर्गही मंदपणे फुलू लागला होता. त्याच्या पावलांशी एक नवा काळ चालत होता, तो काळ जिथे मनुष्य मनात पुन्हा देवांचा वास होणार होता आणि जिथे 7 संकेतांचे प्रकाश किरण हजारो घरांना पवित्र करणार होते. अशा या दिव्य प्रवासाची सांगता त्या शांत रात्रीच्या चंद्रप्रकाशात झाली आणि निसर्गानेही त्या क्षणी उदयनचा निरोप एक पवित्र मेळाव्यासारखा स्वीकारला. जणू देव स्वतः म्हणत होते, जो करुणेला जागवतो त्याच्या हृदयातच माझा खरा वास असतो. चंद्रप्रकाशात न्हालेल्या त्या नदीकाठी उभा असलेला उदयन आता तोच नव्हता, जो काही दिवसांपूर्वी जिज्ञासेने ऋषींच्या आश्रमात आला होता. कारण त्याच्या अंतर्मनात 7 संकेतांचे संपूर्ण तत्व प्रकाशाप्रमाणे स्थिर झाले होते. त्याच्या श्वासात शांतता, नजरेत करुणा आणि हृदयात देवांच्या उपस्थितीची गूढ ऊब दाटली होती. अगस्त्य ऋषींच्या शब्दांनी त्याच्या आत्म्यात अशी जागृती केली होती की आता त्याला कोणत्याही घरात देवांचा वास कसा उतरतो हे नुसते माहिती नव्हते, तर त्याची अनुभूतीही होती. त्याच्या पावलांतील सौम्य चाल, विचारांतील मृदुता आणि मनातील निर्मलता या सर्वांनीच तो 7 संकेतांचा खरा वाहक बनला होता. नदीकाठचा मंद वारा त्याच्या वस्त्रांना स्पर्श करत होता, जणू देवताच त्याच्या प्रवासाला आशीर्वाद देत होते. ऋषींनी दूरवरून पाहिले आणि त्यांना उमगले की उदयन आता केवळ एक साधक राहिला नाही, तर जगात प्रकाश नेणारा दीप बनला आहे. उदयनने नदीच्या शांत लहरींकडे पाहिले आणि पहिल्यांदाच त्याला जाणवले की देवांचा वास हा शोधायची वस्तू नाही, तर जागवायची प्रकृती आहे. जिथे करुणा आहे, शांतता आहे, पवित्र विचार आहेत आणि 7 संकेतांची जागृती आहे, तिथे देव स्वतः येतात, स्वतः बसतात आणि स्वतः संरक्षण करतात. हे सत्य त्याच्या अंतर्मनात चंद्रप्रकाशाप्रमाणे पांढऱ्या तेजाने झळकत होते. मग त्याने त्या नदीला वंदन केले, आकाशाकडे पाहिले आणि पहिल्यांदाच मनापासून जाणले की दैवी प्रवासाची सांगता ही शेवट नसते, तर तीच नवा आरंभ असतो. उदयन परतीच्या पायवाटेने चालू लागला तेव्हा त्याच्या मागे निसर्गही जणू स्तब्ध उभा राहून त्याला निरोप देत होता. पानांनी मंद आवाज केला, नदीने तरंग उठवले आणि आकाशातील तारकांनी सौम्य प्रकाश टाकला. जणू देव स्वतः म्हणत होते, तुझ्या हृदयात आम्ही वास केला, आता तू इतरांच्या हृदयात आम्हाला जागव. आणि याच संदेशासह उदयन त्या रात्री अंधारात नव्हे, तर प्रकाशाच्या अविरत मार्गावर पुढे निघून गेला, जिथे त्याच्यामुळे हजारो घरात 7 संकेत पुन्हा जागृत होणार होते आणि देव पुन्हा मानवांच्या जीवनात उतरून करुणा, शांतता आणि दिव्यता पसरवणार होते. आणि अशा प्रकारे ही पवित्र, प्राचीन, दिव्य कथा पूर्ण होते.